जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त उत्सव सांगलीत भक्तिभावात साजरा करण्यात आला। सांगली शहरात जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त श्री मुरघराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे रविवारी दुपारी 12 वाजता महात्मा बसवेश्वर यांचा जन्मकाळ अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। संपूर्ण परिसर जय बसवेश्वरच्या घोषणांनी दुमदुमून गेला। या निमित्ताने ग्रंथपारायण, बसवेश्वर व्याख्यानमाला, विविध गुणदर्शन कार्यक्रम, रक्तदान शिबिर, रुद्राभिषेक, वरदशंकर, महापूजा, भजन, पालखी मिरवणूक आणि महाप्रसाद असे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुशील हडदारे, उपाध्यक्ष अशोक पाटील, सचिव सुनील कोरे, जयवंत मोतुगडे, विनायक शेटे आदी उपस्थित होते। यावेळी सुशील कुमार हडदारे यांनी सांगितले की महात्मा बसवेश्वरांनी समाजाला समतेचा, सत्तेचा, मानवतेचा संदेश दिला। त्यांच्या विचारांची आजच्या काळात अधिक गरज असून समाजाने त्यांच्या आदर्शांचा स्वीकार करून एकात्मतेचा मार्ग अवलंबावा। या कार्यक्रमामुळे सांगली शहरात भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। बसवेश्वरांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाज अधिक सजग, सशक्त आणि एकदिलाने पुढे जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगच्या वतीनं सालाबादप्रमाणे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। आज बसवेश्वर जयंती आज आम्ही सकाळपासून आज साजरी करतोय बोर्डिंगमध्ये। त्या निमित्तानं परम रहस्य ग्रंथ पारायण जे 7 दिवस चाललेलं होतं त्याचंही आज समाप्ती झाली। त्याच्यानंतर अक्कमहादेवी महिला महामंडळाचे भजनी मंडळाचा आज कार्यक्रम, रुद्रपठण, त्याच्यानंतर बसवेश्वर महाराजांचा श्रीचा जन्मकाळ, हे सर्व कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडले। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।